भारीच वाटते बरं का. मूर्ती तर भारी आहे का, पण एक गोष्ट आहे, किती पण सांगते पण आपण आपल्या येणं करायचं. का आपण तर पहिलेच गिरायक असणार. आपल्या मंडळात अजून लय खर्च आहे बाकीचा. अरे डॉल्बीच लाखाचा सांगितलाय. अरे तो अगोदर शो 75,000 सांगितलं आपण, त्याचं काय. लेझिम डेकोरेशन महाप्रसाद लाखात बघणार नाही. चला आत तर जाऊन बघूया. चला. आईला वेऱ्या, हा? मूर्ती बघ कसली भारी. होय की का आपल्या मंडळात हे ठरवायला पाहिजे. होय, होय. दादा, किती रुपये आहे मूर्ती? आयला ही काय माहित नाही, सगळं नियोजन मालकच बघतील. तर मालक तिकडे बोलवा की दादा. बोला की. ही मूर्ती कितीला आहे हो? ही मूर्ती 20,000ला आहे. काय हो, मूर्तीलाच एवढा खर्च, बाकीचा आम्हाला बघायला नको. बरं मग तुम्ही किती म्हणताय? 4,000 द्या ना. अरे पटायचो का काहीतरी बोला गेलं. 4,000 म्हणजे झालं काय? एक काम करा, 19,000ला फायनल देतो बघा. मालक आम्हाला मूर्ती पाहिजे 4,000, पण आम्ही 6,000 द्यायला तयार आहे, कारण की मूर्ती जरा अवरेज आहे. हा बघा, लास्ट एकदम फायनल 18,000ला ही मूर्ती देतो. परवडलं तर घ्या, नाहीतर अजून 4 वर्ष जरी ह्या मूर्तीला सांभाळायला लागलं तरी चालतंय. चला दुसरीकडे जाऊया, इथं काय एकच दुकान आहे. चला आणि का ठीक. काय झालं, ठरली का मग? ती मूर्ती आवडली, ती तुमचं मालक 20,000 म्हणतो. नाही द्यायला पाहिजे होती तिने मूर्ती तुम्हाला कमी पैशात. काय मेहनत लागते रे त्यासनी. वर्षभर गणपती बनवायचं, गणपती जवळ आलं की ते कलर काम करणारं कारागीर शोधायचं, आणि मूर्त्या विकल्या की खर्च काढून राहिलेल्या पैशात वर्षभर संसार चालवायचा. हा. आणि होय, त्यात तुमच्यासारख्या बघताच नाही, उधारीसाठी रोज फोन करायचा. नाही बरोबरच आहे तुमचं. ज्या बाप्पाच्या उत्सवात तुम्ही लाखो रुपये खर्च करता आणि त्याची मूर्ती घ्यायला गेल्यावर तुम्ही स्वस्तात मागता. नाही, त्यांनी मूर्ती स्वस्तात द्यायलाच पाहिजे. तुम्ही एक काम करा, जावा दुसऱ्या दुकानात. मालक तुम्हाला बाबांनो 18,000च्या खाली काही मूर्ती देणार नाही. पाहिजे तर दुसऱ्या दुकानात जावा. 20,000ला मूर्ती फायनल करा. अरे येड्यानो, 21 वर्ष आहे आपलं, आपण 21,000ला फायनल करूया. नका, मगाशी तर 6,000 म्हणत होता आणि आता लगेच 21,000 द्यायला तयार झालाय. अहो मालक, तुमच्याच कारागिरानं आमचं डोळं उघडलं. काय आमच्या कारागिरानं? चला बघू कोण आहे कारागीर, तेव तरी कळत. कुठं? तिथं तिथं होय.